सोलापुरात भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, तब्बल एवढी मते घेऊन भाजप सोलापूर जिंकणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात भाजपा सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सोलापूर दौरा केला. म्हाडा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टी व महायुतीने जिंकण्याचा संकल्प केला. असे सांगताना सोलापूरची जागा ही तब्बल 51% मतदान घेऊन भाजप जिंकेल असा मोठा दावा केला. सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत मात्र त्यांनी जादा भाष्य केले नाही. पहा बावनकुळे काय म्हणाले. नंतर भारत न्याय यात्रा काढत आहेत. मणिपूर ते मुंबई अशी काढत आहेत. एकीकडे तुमचा महाविजय संकल्प यात्रा आणि दुसरीकडे लोकसभेच्या पूर्वीच राहुल गांधी यांचं भारत न्याय यात्रा. तर कसं बघता तुम्ही याच्यात? राहुल गांधींनी यापूर्वी सर्व यात्रा काढल्या. भारत जोडो काढली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, हिंदुत्वाचा अपमान केला, सारा करून टाकलाय. त्यांनी 28 पक्षांनी मोदीजीला हरवण्याकरता इंडिया आघाडी तयार केली, सारा केलाय. त्यांनी छत्तीसगडमध्ये प्रयत्न केले, त्यांनी MP मध्ये प्रयत्न केले, त्यांनी राजस्थानमध्ये प्रयत्न केले. पण 98% देशाच्या जनतेचा मोदीजीवर विश्वास आहे. आणि त्यामुळं मोदीजींच्या निवडणुकीमध्ये बघा, तुम्ही सुद्धा सर्व आज जे माझे बाईट घेत आहे, तुम्ही सुद्धा जेव्हा मशीनवर जाल तेव्हा 100% मोदीजींचीच बटन दाबून याल. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा तुम्ही काय करणार आहे. दुपारी संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलंय, गोळ्या जरी घातल्या तरी देखील मी आता मागं हटणार नाही, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. बघा, इतकी काही भूमिका घ्यायची गरज नाही आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भूमिका मांडली. आणि जे मी बघतो एक पक्षाचा प्रमुख म्हणून, एका सरकारी पक्षातला एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी बघतो आहे, एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी आणि आमचं पूर्ण सरकार हे मराठा आरक्षणाकरता 100% मराठा समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल असं आरक्षण देण्याकरता काम करत आहे. आणि राज्यातल्या सर्व पक्षांनी एकमताने मराठा आरक्षणाला साथ दिली आहे, समर्थन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहे. आणि मराठा आरक्षणाचा कुणा समाजाला विरोध नाही आहे. पण मला वाटतं थोडा संयम घेतला पाहिजे. माननीय एकनाथ शिंदेजीवर विश्वास ठेवला पाहिजे. एकनाथ शिंदेजी हे, देवेंद्रजी, सारे लोक मराठा आरक्षणासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे. थोडा काळ कमी जास्त होईल, पण यानंतर मराठा समाजामध्ये कोणी मराठा समाजाला फसवणार नाही असं आरक्षण देण्याची तयारी करायची असेल. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण समाजाला आरक्षणामध्ये कोणी आता आडवं येऊ नये याकरता थोडी सबुरी घेतली पाहिजे. मला वाटते जरांगे पाटील थोडं समजून घेतील आणि सरकारची भूमिका समजून घेतील. आणि सरकारच्या भूमिकेला ते जवळून बघतायत. तर मला वाटतं त्यांना मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न हे कमी होणार नाही. त्यांचे प्रयत्न जरी सुरू असेल तरी सरकार पुढे गेला आहे, सरकार खूप समोर गेला आहे. आणि मला वाटतं लवकरच मराठा आरक्षण दुपारी संजय 8,000 रुपये देऊन शेतकऱ्यांची भूमिका काय तुमची भाजपची याच्यामध्ये अशा पद्धतीने ते काम अंमल केलं करतात. 65 वर्षात ज्या लोकांनी काहीच केलं नाही त्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. असेच लोक मतदान नाही करत. लोक जेव्हा मतदान करतात मोदीजींना, तर लोकांना हे कळतं आहे की मोदीजी 21व्या शतकातला भारत निर्माण करणार आहे. मोदीजींनी किमान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांना पीक पेरणी करता, महाराष्ट्र सरकारने पुन्हा अकाउंटमध्ये पीक पेरणी करता काही तर सुरू केलं आहे. जे शेतकऱ्यांना वाटतं आहे की आमच्या शेतात पैसे येतात आहे, आमच्या अकाउंटमध्ये पैसे येत आहे, त्यामुळे ज्यांनी काहीच नाही केलं त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे. त्यांची यात्रा विरोधी पक्ष आहे, त्यांचा यात्रा करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी नक्की यात्रा काढाव्या. किती यात्रा काढल्या तरी मात्र महाराष्ट्रामध्ये 45 खासदार महायुतीचेच विजयी होतील. नेते जे आहेत ते नाराज आहेत अजितदादांच्या कार्यपद्धतीवर. 800 कोटींची कामं जी आहेत ते त्याचं कुठलंही इतिवृत्त नसताना हे 800 कोटी रुपयाची कामं मंजूर केली गेली आहेत जिल्हा नियोजन समितीमध्ये. काय नक्की म्हणजे भाजप देखील आता नाराज कुठेतरी दिसतंय अजितदादांवरती? नाही, मला वाटतं काय तिथे नेमकं झालं याचं मला माहिती नाही. तुमच्या सांगण्याप्रमाणे शेवटी सर्वांचा सारखा वाटा आहे. म्हणजे युतीमध्ये, महायुतीमध्ये सर्वांना सारखं त्या ठिकाणी फंडिंग झालं पाहिजे. सर्वांना सरकारमधल्या योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. पण शेवटी
यांनी घेतले का त्यांनी घेतले का, शेवटी पुण्याचा विकास होणार आहे ना. त्या सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी उद्या चंद्रकांत दादांनी भाजपच्या कार्यकर्त्याला जर थोडं जास्त दिलं आणि थोडं कुणाला कमी झालं, शेवटी पैसे जाणार कुठं आहे, सोलापूरमध्येच जाणार आहे. त्यामुळे शेवटी विकास यांनी केला की त्यांनी केला सारखाच होणार आहे. शेवटी पैसे खर्च होणार आहे याचं महत्व आहे. साहेब, तुम्ही सोलापूरचा आढावा घेतला, सगळं सोलापूरमध्ये विजयाचा संकल्प करता, मात्र मंत्रीपद आमच्या सोलापूरला मिळत नाही. आजूबाजूला असले कुठले आमदार पुढच्या मंत्रिमंडळात दिसतील का? तुमचा निरोप मी आज रात्री एकनाथ शिंदे साहेबांना कळवतो. तुमचा निरोप मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देतो. नाही सर, आम्ही 2 खासदार तुम्हाला देतोय. जिल्ह्यातला 6-7 आमदार आम्ही तुम्हाला मतदान तर किती आहे बघा, आणि तुम्ही सोलापूरला वंचित कसं ठेवता, तुम्ही काय कळवत नाही. तुमचा निरोप आज देतो पुन्हा. ते पण हे देवेंद्रजींकडे जाणं अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे मी एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा तिघांना निरोप पडवतो. नवाब मलिक म्हणतायत की बाबा आम्ही सत्तेत असून देखील आम्हाला वाटा मिळत नाही आणि तशी तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे देत आहे. काय सल्ला द्या? ते जाऊन भेट देखील घेतली अजितदादांची त्यांनी, पण देवेंद्रजींनी पत्र लिहिलेलं आहे की ते आमच्या सोबत असलेलं आम्ही त्यांना मान्य. असं आहे, विरोधी पक्षाच्या प्रत्येक आमदाराचं, सरकारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराचं आपापल्या नेत्याला भेटणं काम आहे. आम्ही 10 वर्ष विरोधी पक्षात होतो, त्यामुळे आम्ही भेटायचो. आता राहिला प्रश्न नवाब मलिकांचा. नवाब मलिकाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे, देवेंद्रजींनी केली आहे. त्यामुळं कोण सत्तेत आहे कोण नाही आहे हे आपल्याला यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या वादात आम्हाला जायचं नाही. पण नवाब मलिक जर काही विकास कामाकरता गेले असतील तर महाराष्ट्राचा तो मतदारसंघ आहे. 2 विकास कामं झाल्याबद्दल आमची मनाई नाही आहे. पण सत्तेमध्ये आहे की नाही याबद्दलचा स्पष्ट खुलासा आम्ही केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, ते इंग्रजांचे मुखबीर होते. आज दुपारीच संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे. संजय राऊत साहेबांसाठी उद्या सकाळी नितेश राणे बोलतील. सर, कांद्याचा प्रश्न आहे. खरं तर गेल्या 20-22 दिवसामध्ये कांद्याचे दर जे आहेत ते 60-70% पडलेले आहेत. निर्यात बंदी केल्यामुळे हा फटका जो आहे तो बसलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. काय नक्की भाजप आता यावरती तोडगा काढू शकते? नाही, माननीय देशाचे मंत्री पियुष गोयलजी, आमच्या भारती पवारजी, माननीय देवेंद्रजी, हे सारे लोक या ठिकाणी आमचे केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व कांदा निर्यातीच्या प्रश्नासंदर्भाने आणि कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याकरता तातडीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न करतायत. तसं दुधाबद्दलही आहे. दुधाचा सकाळी आज मला निवेदनं भेटले. शेवटी मी या सोलापूरला जर आलो आहे, जेवढे काही कामं शिल्लक आहे जे मला निवेदन भेटलं आहे त्यामध्ये दूध संघाचं निवेदन भेटलं आहे की सरकारी दूध खरेदी करणारा 5 रुपये वाढले, पण खाजगी दूध विक्रेत्याकडे 5 रुपये वाढले नाही, त्याचाही प्रश्न आहे. त्यामुळं जे प्रश्न निर्माण राज्यात झाले, नुसतं भाजपाचा पक्षाचं काम नाही, तर या ठिकाणी जे काही निवेदन मला आले आहेत तुमच्या माध्यमातून आले आहेत, हे निवेदनं राज्याचा पक्षाचा प्रमुख म्हणून एका सरकारी पक्षाचा प्रमुख म्हणून मी सरकारसमोर मांडेलच. पण कांद्याचा प्रश्न सुटणार आहे आणि दुधाचा प्रश्न सुटणार आहे. साहेब, मला आणि मी सहसा मंदिरात जात नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे. नाही, शरद पवार साहेबांनी काय बोललं ते मला माहिती नाही. त्यांचा प्रश्न, त्यांनी आस्तिक राहावं की नास्तिक राहावं हे त्यांचा प्रश्न आहे. परंतु प्रभू रामचंद्राचं, रामलल्लाचं मंदिर 527 वर्षापासून रामलल्ला तंबूत आहे. 527 वर्षापासून 25 पिढ्या वाट बघताय कधीतरी रामलल्ला तंबूतून निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जाईल. आणि याकरता पिढ्यानी पिढ्या लोकांनी प्रयत्न केले आहेत. आजही त्या ठिकाणी जे निमंत्रित आहेत त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे, अशा लोकांना निमंत्रित आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की कोणी काय प्रतिक्रिया दिली त्यापेक्षा जगातली सर्वात मोठी दीपावली 22 जानेवारी आपल्याला बघायला मिळणार ही पिढी आहे. तुम्ही आहे, मी आहे, आपल्या पिढीला मिळणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये याला बोलवलं नाही त्याला बोलवलं नाही असं करण्यापेक्षा त्या ठिकाणी 22 जानेवारीला रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जाणार आहे. सर्वांनीच त्या ठिकाणी पुढे आपल्याला जाता येईल. त्यामुळे याला बोलणं नाही त्याला बोलण्यापेक्षा आयोजनकर्त्यांनी जे काही पॅरामीटर ठरवले असतील. आता मी राज्याचा पक्षाचा अध्यक्ष आहे, पण 22 जानेवारीला तिथे काही जाऊन त्या ठिकाणी गर्दी करणं आवश्यक नाही आहे. मी 23 जानेवारी 24 जानेवारीला जाऊ शकतो आहे. त्यामुळे याच्यात वादाचे विषय बनवण्याची गरज नाही. आयोजनकर्त्यांनी जे काही नियोजन केलं असेल त्या नियोजनाचा प्रश्न आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.